सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ईश्वरी घारे आहे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जीप माध्यमिक शाळा आहे. आमच्या शाळेत एक ग्रंथालय आहे. त्या ग्रंथालयातून मी एक पुस्तक घेतलेलं आहे. माझ्या पुस्तकाचे नाव आहे आपले पक्षी सोबती. माझ्या पुस्तकाचे लेखक आहे मंगेश जळणकर. माझ्या पुस्तकाची किंमत आहे 100 रुपये. चला तर मग आपण बघूयात. एक प्राणी आणि एक पक्षी होते. ते एक पक्षींचे नाव होते कबूतर, तर दुसऱ्या पक्षींचे नाव होते चिमणी. असे दोन पक्षी मिळून त्यांनी एक घरटं तयार केलं. तर मग घरट्यांना एका बाजूना सगळे लोक बघू लागले. ते तर घरटं लय मोठे झाले होते आणि सगळे लोक बघू लागले, म्हणून सगळ्या लोकांना आश्चर्यचकित वाटले. म्हणून ही एक कबुतराची गोष्ट आहे. चला तर मग आपण ही दुसरी गोष्ट बघूयात. कबूतर एक संध्याकाळी रात्री वेळी फिरतो आणि त्याला आंबुसी रात असे म्हणतात. आंबुसी रात हे एक आता आपण घरटे बनवतात. चिमणी ही घरटे बनवते आणि अंडे त्याच्यात देते. चिमणी अंडे देते की त्यांचे पिल्ले लहान चिमुकले असतात. तर काही चिमणीचे पिल्ले नाजूक असतात, तर काहीचे पिल्ले वारून किंवा अंडे देतात आणि त्या अंड्यातून गोलिपा. मी तुम्हाला गोलिपाची तिसरी गोष्ट सांगणार आहे. गोलिपा संध्याकाळी फिरते आणि दुपारा फिरते. पहाटे फिरत नाही आणि ती रात्रंतास दिवस त्रास देते, लोकांना त्रास देते. लोक म्हणतात, अरे डोलीबा, आले रे डोलीबा, तुम्ही मला एवढा काहून त्रास देता. ती काहीच म्हणत नाही. तिला खूप वाईट वाटते आणि ती निघून जाते. धन्यवाद.